नमस्कार. आजची आपली गोष्ट आहे एका अशा तरुण क्रिकेटरची ज्याच्याबद्दल एकच प्रश्न विचारला जातोय की याच्यावर बंदी घालायला हवी का? त्याचं नाव आहे वैभव सूर्यवंशी. चला बघूया अवघ्या 14 वर्षांच्या या मुलानं असं नेमकं काय केलंय की अख्खं क्रिकेट जग हैराण झालंय. तर सुरुवातच करूया त्या प्रश्नानं जो सगळीकडे गाजतोय. वैभव सूर्यवंशीवर बंदी घालावी का? आता हा प्रश्नच या संपूर्ण चर्चेचा केंद्रबिंदू आहे. पण तो विचारला का जातोय हेच तर आपल्याला बघायचंय. अर्थात खरंच कुणी त्याच्यावर बंदी घालायला सांगत नाहीये. ही तर एका अशा टॅलेंटसाठी दिलेली सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट आहे ज्यावर विश्वास ठेवणं सुद्धा अवघड आहे. म्हणजे बघा, जेव्हा एखादा खेळाडू इतका जबरदस्त खेळतो की तो बाकीच्यांपेक्षा पूर्णपणे वेगळ्याच लेवलचा वाटायला लागतो, तेव्हाच अशा गोष्टी बोलल्या जातात. तर मग काय हे या बंदी घालण्यायोग्य प्रतिभेमागे? या तरुण मुलानं अशी कोणती कामगिरी केलीये ज्यामुळे एवढी मोठी खळबळ उडालीये? चला जरा खोलात जाऊन पाहूया. जरा डोळ्यासमोर आणा अंडर-19 वर्ल्ड कपची फायनल. केवढा मोठा स्टेज, केवढा प्रेशर असेल नाही का? आणि अशा परिस्थितीत फक्त आणि फक्त 14 वर्षांचा एक मुलगा अशी एक इनिंग खेळतो की संपूर्ण क्रिकेट जग नुसतं बघतच राहतं, अक्षरशः थक्क होईल. चला आता बघूयात त्या अविश्वसनीय इनिंगचे आकडे, कारण खरं तर हे आकडेच सगळं काही सांगून जातात की ती खेळी किती स्पेशल होती आणि एकाच इनिंगमध्ये त्याने किती रेकॉर्ड्स मोडले. पहिला आकडा 175. अंडर-19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये 175 रन्स. हीच गोष्ट मुळात अविश्वसनीय आहे. आणि नुसते रन्स नाहीत तर ते बनवण्याचा स्पीड बघा. 219चा स्ट्राईक रेट. म्हणजे काय तर प्रत्येक बॉलवर 2 पेक्षा जास्त रन्स. ही बॅटिंग नव्हती, ही निव्वळ धुलाई होती. त्याच्या खेळाबद्दल एक वाक्य अगदी परफेक्ट बसतं. हा खेळ नव्हता, हा तर खेळ खंडोबा होता. या एका वाक्यातूनच सगळं स्पष्ट होतं की समोरच्या टीमला तो किती सहजपणे खेळत होता. इथे बघा त्याच्या इनिंगचा ग्राफ कसा चढत गेलाय. पहिल्या 20 बॉल्समध्ये 21 रन्स, म्हणजे सुरुवात एकदम शांत. पण त्यानंतर जे वादळ आलं ना, पुढच्या फक्त 35 बॉल्समध्ये 800 रन्स, आणि सेंचुरी झाल्यावर तर तो आणखीनच धोकादायक झाला. पुढच्या फक्त 17 बॉल्समध्ये 55 रन्स. अविश्वसनीय. आणि आता ही गोष्ट बघा, हे तर कमालच आहे. अंडर-19 टुर्नामेंटमध्ये सगळ्यात जास्त 6 मारण्याचा रेकॉर्ड त्यानं तो फक्त मोडला नाही तर अक्षरशः उद्ध्वस्त केलाय. जुना रेकॉर्ड होता 18 6चा आणि वैभवने मारले तब्बल 30 6. पण हे आकडे ही फक्त अर्धी कहाणी आहे. खरी गोष्ट तर या आकड्यांच्या पलीकडे आहे. चला आता बघूया या जबरदस्त खेळाडूमागची खरी गोष्ट. वैभव येतो बिहारच्या समस्तीपूरमधून. आता हे राज्य काही पारंपरिकरित्या क्रिकेटची फॅक्टरी मानलं जात नाही, आणि म्हणूनच त्याची ही कामगिरी आणखीनच खास ठरते. आणि म्हणूनच म्हणतात ना, एक बिहारी सप्पर भारी. ही लाईन त्याच्या कामगिरीला अगदी परफेक्ट लागू होते. त्याची ही इनिंग फक्त त्याची वैयक्तिक कामगिरी राहिली नाहीये, तर ती बिहारच्या अभिमानाचं एक प्रतीक बनली आहे. आणि हे सगळं करणारा मुलगा आहे फक्त 14 वर्षांचा. त्याच्या वयाबद्दल लोकांना शंका येते, पण असं म्हटलं जातंय की फक्त 3 वर्षांपूर्वीचे त्याचे फोटो बघितले ना तर तो अगदी लहान मुलगा दिसतो. म्हणजे त्याची शारीरिक आणि गेममधली वाढ अविश्वसनीय वेगाने झाली आहे. आता एवढ्या लहान वयात अशी कामगिरी, मग साहजिकच त्याची तुलना थेट लेजंड्सशी होणारच. पण तो खरंच त्या महान खेळाडूंच्या पंक्तीत बसू शकतो का? चला पाहूया. क्रिकेट पंडित आतापासूनच त्याची तुलना सचिन तेंडुलकर, MS धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा अशा दिग्गजांशी करत आहेत. विचार करा, ज्यांना आपण क्रिकेटचे देव मानतो त्यांच्या रांगेत एका 14 वर्षांच्या मुलाचं नाव घेतलं जातंय. आणि या तुलनेमागे एक मोठं कारण सुद्धा आहे. अंडर-19 स्पर्धेत प्लेयर ऑफ द टुर्नामेंट होणं हे भविष्यातला स्टारडम मिळवण्याचं एक मोठं लक्षण मानलं जातं. याआधी बघा, शिखर धवन, युवराज सिंग, विराट कोहली या सगळ्यांनी हा मान मिळवला होता. आणि आता याच यादीत वैभव सूर्यवंशीचं नाव जोडलं गेलंय. त्याचं टॅलेंट इतकं जबरदस्त आहे की तो फक्त त्याच्या वयाच्या खेळाडूंसाठी नाही, तर यशस्वी जायस्वाल, शुभमन गिल आणि ईशान किशन यांसारख्या टीम इंडियाच्या सेट झालेल्या ओपनर्ससाठी सुद्धा भविष्यातला एक मोठा धोका म्हणून पाहिला जातोय. तर मग आता पुढे काय? एवढी अविश्वसनीय सुरुवात झालीये, त्याच्या भविष्याबद्दल काय अंदाज बांधले जात आहेत? चला या आपल्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात हेच बघूया. त्याच्याबद्दलची सगळ्यात मोठी भविष्यवाणी ऐका. असं म्हटलं जातंय की वन डे इंटरनॅशनल मॅचमध्ये 300 रन्स करणारा तो इतिहासातला पहिला खेळाडू ठरू शकतो. ही कल्पनाच दाखवून देते की त्याच्या क्षमतेवर लोकांचा केवढा प्रचंड विश्वास आहे. आणि आता पुन्हा येऊया त्या सुरुवातीच्या बंदीच्या मुद्द्यावर.
गमतीनं असं म्हटलं जातंय की तो इतका चांगला खेळतोय की त्याच्यासोबत खेळणाऱ्या प्रतिस्पर्धकांचं मानसिक खच्चीकरण होऊ शकतं. म्हणजे त्याचं डॉमिनेशन इतकं आहे की इतर तरुण खेळाडूंना स्वतःच्याच क्षमतेवर शंका यायला लागेल. तर वैभव सूर्यवंशीची ही गोष्ट फक्त आकड्यांची नाहीये, ही आहे एका अविश्वसनीय अचाट प्रतिभेची. आणि म्हणूनच जाता जाता एक प्रश्न मागे राहतो, आपण खरंच क्रिकेटच्या एका नव्या पर्वाची, एका नव्या युगाची सुरुवात बघतोय का? याचं उत्तर तर आता येणारा काळच देईल.